नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, आज मला सकाळी बनवायचं होतं सँडविच. आता सँडविच बनवायचं म्हणजे मी मंगळवारीच आहे ना ब्रेड आणून ठेवला होता, पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही बनवायचं झालं नाही नाश्ता, आणि नंतर तर गुरुवार लागला. आता ब्रेडचं सुद्धा एक्सपायरी होऊन जाईल म्हणून म्हटलं आता आज शुक्रवारी तर करायला घेऊया. मग सकाळी ते सँडविचची तयारी होती. रात्री सर्व काही मी इथे मस्त बीट वगैरे, नंतर आपलं बटाटा वगैरे सर्व उकडून घेतलं होतं, आणि भाजीसुद्धा मला सकाळी बनवायचीच होती. मग नाश्त्याची अशी काही गडबड असली की भाजी वगैरे हे सगळं बनवायचं म्हणजे खूप गडबड होऊन जाते. मग इथे मी आज बीनची भाजी बनवणार होते. आता बीनच्या शेंगा मी तुम्हाला दाखवल्या, तर बीनच्या शेंगा बघा अशा झटपट आपल्याला बनवायचं असेल की नाही, तर अशा पद्धतीने एक साथ अशा सगळ्या एकत्र करून घ्यायच्या आणि छान अशा चिरून घ्यायच्या. आता याच्यामध्ये काही किडे वगैरे नसतात, त्याच्यामुळे आपल्याला बनवायला सुद्धा अगदी छान सोपी पडते, पटापट चिरूनसुद्धा होते. चिरून झाली, लगेच जिरं मोहरी कांदा टोमॅटो याची फोडणी केली, आणि नंतर पहा याच्यामध्ये ना आपले जे मसाले असतात की नाही, ते मसाले सर्व घालून घ्यायचे. त्यामध्ये फक्त आमचूर पावडर एक्स्ट्रा घालायची, धना पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर मी गरम मसाला घातलेला आहे आणि आमचूर पावडर घातली, कांदा लसूण मसाला, मीठ असं घालून छान अगदी पाणी न घालता मस्त वाफवून घेतली. नंतर इथे बघा सँडविचसाठीची चटणी बनवून घेतली. त्याच्यामध्ये बघा आलं लसूण मिरची आणि पुदिना भरपूर सारा घातला, आणि कोथिंबीर घातली, आणि त्याच्यानंतर लिंबू पिळून पहा मस्त पाणी घालून असं मस्त इथे चटणी वाटून घेतली, मीठ घालून छान साईडला ठेवून दिली. आता थोडीशी पातळच बनवली होती, कारण भरपूर सारे सँडविच बनवून तयार होतात. जरा घट्ट बनवली की लावायला सुद्धा मग चटणी कमी पडून जाते. मग तर इथे नवरोबांनी तोपर्यंत मला मदत करून दिली. तर घाई गडबड चालू होती. चपात्यासुद्धा भाजून घेतल्या होत्या, आणि चपात्या भाजून घेतल्या, टिफिनची तयारी झाली होती. पण आता नाश्ता तर रेडी करून द्यायचा होता. नाश्ता त्यांच्यासाठीच तर खास बनवला होता, कारण ते मग नाश्त्याला नंतर नसतात, मग आम्ही नाश्ता करतो, मग त्यांच्यासाठी मग नाश्ता कधी कधी राहत नाही, मग म्हणूनच आज गडबड होती. तर पहा, पहिल्यांदा सुरुवातीला मी बटर लावून घेतलं ब्रेडला, त्याच्यानंतर चटणी लावून घेतली, नंतर आपले जे कट करून घेतलेले जे जिन्नस होते तर त्याच्यामध्ये बटाटा असेल, बीट असेल, नंतर मी टोमॅटो कांदा वगैरे सर्व काही घालून घेतलं. नंतर वरच्यासुद्धा स्लाईसला बटर आतनं लावून घेतलं, आणि वरती थोडीशी चटणी लावून घेतली. आता थोडंसं चाट मसालासुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघा टाकू शकतात, खूप छान टेस्ट येते. सर्व काही आवरून घेतलं, किचन वगैरे क्लीन करून घेतलं सर्व. त्यांनासुद्धा टिफिन दिला, त्यांना नाश्ता दिला. नंतर इथे यश उठला होता, तर तोसुद्धा ब्रश करून बसला, त्याला खायला दिलं. त्याला तर खूप जास्त आवडलं होतं सँडविच. मग मी सुद्धा टेस्ट करून बघितलं, खरंच खूप भन्नाट झालं होतं. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा, आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. मिनी व्लॉग कसा वाटला. यशला ना 2 दिवसापासून कॉर्न खायचे होते, मग त्याच्यासाठी कॉर्न बनवून टिफिनमध्ये आज दिले होते, आणि आज आहे ना त्यांच्या स्कूलमध्ये ब्राउन डे होता, तर त्याला टेडी पण घेऊन जायचा होता. तर आज कॉर्न आणि टेडी हे दोन्ही, आता कॉर्न हे आपल्याला जसे बीचवरती भेटतात त्या पद्धतीने त्याला तयार करून दिले. आजचा होता असा दिवस.